औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये मोठा राडा, 2 गट समोरासमोर आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक, अनेक जण जखमी, वाहनांचंही नुकसान, 50 जण पोलिसांच्या ताब्यात. जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुरांचाही मारा, गल्लोगल्लीमध्ये जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन, नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू. कायदा हातात घेऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रेम सौहार्दपूर्ण वातावरणासाठी प्रशासनाला मदत करा. मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांततेचं आवाहन. दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश. सत्ताधारी मंत्र्यांकडूनच शांत महाराष्ट्र पेटवण्याचं काम. 400 वर्षांपासून औरंगजेबाची कबर, मात्र आता राजकारण सुरू आहे. नागपुरातील राडानंतर वडेट्टीवारांचा आरोप. नागपुरात पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी, देशद्रोही लोकांना सोडणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. नागपुरातील दगडफेकीदरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी. महाल परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण. गर्दी पांगवताना पोलिसांची कसरत. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं. तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापूरमध्ये बजरंग दलही आक्रमक. इथे फक्त छत्रपती शिवरायांचे महिमा मंडन होणार. औरंगजेबाचं उदात्तीकरण नाही. मात्र कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं दुर्दैवानं सरकारलाही ते अनिवार्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. कार सेवा करून बाबरी मस्जिद पाडली, आता हीच पुनरावृत्तीची वेळ आहे. समझने वाले को इशारा काफी है. मंत्री नितेश राणेंचा सूचक इशारा. आता भाषणबाजी नको. औरंगजेबची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी. टी राजा आक्रमक. तर औरंगाच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल. सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी. 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच. फक्त अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य आहे. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर जहरी टीका. मंत्री जयकुमार रावल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. रावल यांची बँक घोटाळासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जमीन लाटली. राऊतांचा दावा. जयकुमार रावलांचा मात्र आरोपांवर बोलण्यास नकार. बीडमधील 26 पोलीस कर्मचारी आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे. तृप्ती देसाईंकडून लेखी पुरावे आणि पेनड्राईव्ह पोलीस अधीक्षकांकडे सादर. गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीनं जिल्ह्याच्या बाहेर काढा, देसाईंची मागणी. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटाही डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंचा अर्ज, तर शिवसेनेत चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंनी अर्ज भरलाय. आज छाननी होणार.